कारण इकडे खेकडे वगैरे खूप जास्त असतात पाण्यात वगैरे आणि साप पण असतात. भीती तर वाटते पण जायचं तर आहे. जादू पावसातला जादू. धूप धूप नाही पाऊस पाहिजे. हात हे बघा कष्ट. तुमची झाली का लावणी? अशी रोपं इसकुटून घ्यायला लागलोय म्हणजे जिथल्या तिथं प्रत्येकाला मिळतं. दुसरी माझी ओविगा तुळशीचं भार. बघा सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू होता आणि आता ऊन पडले. अजून ह्या शेतात पाणीच नाहीये. थोडी लेवल ह्याची अशी उतरती आहे त्यामुळं सगळं पाणी पुढच्याच साईडला जाऊन थांबलं इकडे. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. आणि आज आम्ही निघालो आहे तर भात लावणीसाठी. दरवर्षी तर तुम्ही बघताच आमची भात लावणी, पण एक गोष्ट आहे की दरवर्षी कंटिन्यू पाऊस चालू असतो कारण जुलैमध्ये भात लावणी होती आणि ह्या वेळेला ते जुलै पूर्ण एंडिंगला म्हणजे ऑगस्ट स्टार्टिंगलाच आहे. सो आता पाऊस पण कमी झाला आहे आणि आज तर पाऊस नाहीच आहे. आणि दरवेळेला पाऊस असतो तरी आम्ही 2 व्हीलरवर जातो आणि ह्यावेळेला पाऊस नाही पण आम्ही 4 व्हीलर घेऊन चाललो आहे कारण आमच्यासोबत आणखी एक मेंबर आलेला आहे आणि ह्यांनी बघा ट्विनिंग केलं आहे. याला कुठेतरी बघितलं असेल तुम्ही. तसं तर ह्याला व्लॉगचा आमिष देऊन आम्ही कामासाठी बोलवून घेतले. हे तुम्हालाच सांगते बरं. फक्त कामाचा माणूस जॉबवरती सुट्टी घेऊन आलाय तो, आजारी आहे सांगून. आणि मॅनेजर पर्यंत त्याचा हा व्लॉग गेलाच पाहिजे. जास्तीत जास्त शेअर करा. चलो, आधी आम्ही जाणार होतो बुलेटवरती पण त्यानंतर आमचं इतकं साहित्यच वाढत गेलं की आम्ही मग कार घ्यायचं ठरवलं. त्याच्यामध्ये हा एवढा मोठा कुठं बसायचा. तेच ना, बघा केवढं भारी नेचर दिसतंय आणि केवढा तो डोंगर, काय झाडी. पण तरी पण मला आज अजिबात असं एक्साइटमेंट वाटत नाहीये. मला बुलेटवर यायचं होतं पण काय यार प्लॅनच फ्लॉप झाला आणि कारमध्ये अजिबात मजा येत नाहीये मला. काय ना, कार मधनं तुम्ही नेचर बघू शकता पण फील नाही करू शकत. बघा इकडे आलं ना तुम्हाला असं कोकणचीच वाईब येणार आणि घरं वगैरे पण असं तुम्हाला बंगले दिसणार नाहीत कारण इकडे इतका कंटिन्यू पाऊसच चालू असतो ना, त्यामुळे असेच कौलारू आणि अशी उतरत्या छताची घरच असतात आणि रस्ता सगळा पॅक करून ठेवलाय. आणि मग तुम्हीच फक्त ट्रॅफिक करायचं का रोड? पीएमटी असते त्याच्यावर डिझेल ना जरा इकडे येतं काय पीएमटी? हा येते ना. चालतं का इकडनं? लय दिवस झाले कुठे जायचंय तुम्हाला? आंबवण्याला आम्हा सर्कल तलाट्यात. शेत? अच्छा अच्छा. हा भात लावलाय का बाबा तुम्ही? हा लावलं. लावलाय. हा त्याची शेती करायला चालली आता आम्ही पण भात लावायला चाललोय. पुढे कुठे चाललंय? तुमची झाली का लावणी? हा झाली आमची 15 दिवस चालली होती. म्हणजे दरवेळी जून मध्येच होते ना, जून एंडिंग पर्यंत. हा. जूनच्या शेवटी. हा आमच्यापर्यंत आला खूप भारी वाटलं. तुम्हाला चांगलं वाटलं असेल का नाही? हा चांगलं बाबा, देव भलं करू तुमचं. हो थांबलाय तुम्ही? वडापावसाठी. तर आमचा दरवेळचा हा वडापाव स्पॉट आहे. म्हणजे गेली 3 वर्ष मी भात शेतीसाठी येते, हे 3रं वर्ष आहे आणि जाताना आम्ही इथलाच गुंजवून येतो. हे बघा वडापाव खायला थांबले करण जाऊन 3 वर्ष झाले. वडापाव खाते त्यांना गावच माहित नाही. गाव असं पटकन आठवत नाही. तर करण जाऊन इथला हा पोळबंधूंचा जो वडापाव आहे ना, तो मला खूप जास्त आवडतो. दरवर्षी आम्ही इथे वडापाव घेऊनच मग शेतात जातो. त्याच्याशिवाय आमचं भात लावणी कम्प्लीटच होत नाही. पोरगी देतच नव्हती मला खायला. फायनली मी घेतलं. त्यांना करू द्या व्हिडिओ. मी आपलं सुरुवात करतो. जाऊ दे, ह्यांच्याकडून कामं करून घ्यायचे तर आधी पोटाला घालूयात. मगासपासून मला म्हणत होती वेळ झालाय, वडापाव तिथं जाऊन खाऊया. आणि आता वडापाव खाल्लाय तर आता हिला चहा पाहिजे. आता टाइम नाही झाला. तू वडापाव का खायचं नाव काढलंस? मग वडापाव खाल्ल्यानंतर ऑफकोर्स चहा प्यावाच लागतो. शास्त्र असतं ते. काय ती चहा आवडतो ह्यांना. हा नाद लय वाईट. या नादा पायी काम सुचत नाही, पाणी सुचत नाही. एवढं यानं ज्ञान दिलं, मला चहा आवडत नाही करत नाही आणि हिच्यातला पण चहा मागून घेतला. हे बघा बदली लोक. डायरेक्ट पार्टी चेंज. अरे तू कोणीतरी म्हणलंय की काय कुणी जर आग्रह केला तर नाही म्हणून नाही. ऍक्च्युली घरातून आम्ही नाश्ता करूनच निघलेलो पण इथं वडापावचा मोह आवरला नाही. तर गरमागरम वडापाव दिलेले त्यांनी. पण हा येस, आता सगळे चार्ज झाले त्यामुळे आता सगळ्यांकडून भरपूर कामं मी नाही अजून झालो चार्ज. तर लाव रे चार्जिंगला. हे बघा सगळेजण भात लावणीसाठी चालले एवढे टेम्पो वगैरे भरून. आता आम्ही लोकेशनला पोहोचलोय आणि हे बघा चिखलाने तर अवस्था. भैया आपण जास्त गाडी आत नाही नेऊ शकत, बाहेरच लावायला लावली. सो आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे आणि आता इथून कंटिन्यू चिखलच चालू झालाय. आलोय तर मस्त तयार होऊन, पण आता हालत टाईट होणार आहे. माझे सगळे चप्पल बिप्पल खराब होणार आहेत आणि समोर तर बघा कसली चिखलाने अवस्था झाली आहे. हे बघा दोघे इतके अर्धवट आहेत ना, मेंदू घरात ठेवून आलेत बहुतेक.
भात लावणीला चाललेत आणि असे फुल पॅन्ट घालून आलेत आणि आता त्यांना आठवले मग आता चेंज करायला चाललेत. आता का पळत आलायस रेड्यासारखा? ते जरा कपडे राहिले माझे त्यामुळे जरा कपडे घेतो. हे बघा बॅग येत आहे, कपडे येत आहेत आणि गेलंय. आता पावसाला पण सुरुवात झाली आणि एकतर आधीच लेट झालंय आणि त्यात हे दोघे इतका वेळ लावायला लागलेत ना आणि सगळ्यात चिखल आहे त्यामुळे मला पण जाताना थोडीशी भीती वाटते कारण इकडे खेकडे वगैरे खूप जास्त असतात पाण्यात वगैरे आणि साप पण असतात. भीती तर वाटते पण जायचं तर आहे आणि त्यात हे लवकर पण येत नाही आहेत आणि एकाला दोघे सारखेच झालेत त्यामुळे बघा किती टाइम लावायला. तिकडे पाऊस यायलाय, माझं रेनकोट पण त्यांच्याकडेच राहिलंय. तर मला निम्म पावसात भिजवलं ह्यांनी काम करायच्या आधीच. उलटा घाला काम कमी आणि नाटकच जास्त. आता बघा. वा 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 जादू जादू पावसातला जादू. धूप धूप नाही, पाऊस पाहिजे. खरं तर आलेत भात लावायला पण यांना आपलं शेत कुठे हेच माहित नाही. कुठे आहे शेत तुमचं? हे बघितलं काटे, ह्या काट्यांवर खाली बघ काचायच्या. इथून येत ना काही सुद्धा काम नाही, उगा खेळ करत बसली ती. रस्ता पडला इकडं, गेले ती तिकडे. दुसऱ्याच्या शेतात काय तुमचं? त्या बांधावनं जायचंय, मधनच काय अडकायचंय का? हात दे हात दे. हे बघा कष्ट. सो फायनली आम्ही कसा बसा रस्ता पार करून आलोत आणि इथे चपला बिपला काढून ठेवलं आणि आता इथं शेत आलेलं आहे आपलं. आई शपथ. तुमची झाली का लावणी? अजून काढायचंच चालू आहे काय? कारण आता पाऊस जोराचा चालू झालाय आणि इथं सगळी लावणी वगैरे पण चालू झाली आहे आणि आता आम्हाला पण लावायचंय त्यामुळे फक्त तुम्हाला मी थोडंसंच दाखवते. त्याचं काम कमी पण दिसला पाहिजे शेतकरी. हा कुसगाव खिंडीतनं चालू. त्याचं काम कमी आणि खाणं जास्त चाललंय. आता जास्त येताना खाऊन आलेला आणि अजून निम्म पण नाही झालं तर जाऊन परत तिकडे खायला बसला. परत खायला बसलाय वडापाव. आम्ही अजिबात आम्ही बघा आम्ही खाणं विसरलो होतो. आम्ही काम करायला गेली खाणं विसरतो. कोण नाही आम्ही खाणं आता थोडंसं पार्लेजी बिस्किट खातो जरा. ते पण ग्लुकोज आहे याच्यात. हा एनर्जी आली पाहिजे. मग हे एक शेत लावून झाले ना तर जोराची भूक लागली आहे बघा त्यामुळे सगळे जेवायला बसले. काय माझं यार हे रेनकोटची बघा काय हालत झाली आहे. भारी भारी आणले. वा लोणचं पण आहे. जेवणाचा ब्रेक झालेला आहे आता आणि आम्हाला भरपूर काय भेटले. काय आहे हे भाकरी आणि हुलगा आहे ना? हुलगा आहे ना? स्प्राउट आहे, लोणचं आहे आणि तांदूळ आणि ज्वारी मिक्स करून बनवलेली भाकर आहे. आता तर उलट हळू काम आता भात करायचं. स्वतः जेवण वगैरे झालंय आणि आता परत आमचं दुसरं शेत लावण्याची तयारी चालू आहे आणि त्यात अजून ह्या शेतात पाणीच नाहीये. थोडी लेवल ह्याची अशी उतरती आहे त्यामुळं सगळं पाणी पुढच्याच साईडला जाऊन थांबलं इकडे आणि इकडे पूर्ण आता बघा रिकामच आहे. पण भात लावताना आपल्याला चिखल आणि पाणी हे लागतेच. सो बघा इकडे आता इकडं तिसरं शेत आहे तिथून बाकी भाताची रोपं वगैरे आणून इकडे टाकायला लागलेत आता. मग शेतात इकडं तिकडं नाचताच इथं असं चिखल वगैरे होतं आणि मग पाणी इकडे तिकडे स्प्रेड होतंय. पाय तर बघा कुठेपर्यंत घुसतोय. पण ह्या शेताचा एक प्रॉब्लेम आहे ते म्हणजे असा पाय खाली रुतला की नाही खाली मुरुम आहे म्हणजे असं खडे एकदम घुसतायत पायात त्यामुळे इथं खूप जपून काम करावं लागणार आहे. मी पण परत लावायला जाते तर बघत राहा आणखीन ही लावणी कशा प्रकारे होते. आणि त्यात नशीब आता पाऊस चालू नाही आहे. पावसात खूपच जास्त आणखीन त्रास होतोय तर पाऊस नाही तोपर्यंत आम्ही पटपट इथलं लावून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला फुल लावल्यानंतर दाखवते. बघा धमक्या देतात. गोड तांदळा मागची कडू कहाणी. कडू नाहीये, गोडच आहे पण फक्त कष्टाची कहाणी. आलेच तो आता ही अशी रोपं इसकुटून घ्यायला लागलोय म्हणजे जिथल्या तिथं प्रत्येकाला मिळत आहेत ह्या मोठी मोठी पटकन लावून होते. चला आता मी
लावायला जाते. बघा वरच्या शेतात भरपूर पाणी होतं पण या शेतात पाणीच नाहीये. मग इथून असं वरच्याच शेतातलं पाणी असं खाली घेतलंय. ते पण सगळं वाहून इकडं खाली चाललंय. तर इथं जिथं थोडासा चिखल झालाय तेवढ्या भागात पटकन लावून घेतात आणि इकडे तिकडे फिरता फिरता मग इथं बाकी ठिकाणी पण चिखल होतोय. आता वरचं लागून झालं मग वरचं पाणी खाली घेतलं काय होतंय? बघा सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू होता आणि आता ऊन पडलंय. पण खरं भाताच्या शेतीचं वैशिष्ट्य हे आहे की जेवढा पाऊस असेल किंवा पाणी असेल ना तेवढंच बेटर आहे लावायला. वरचं शेत पूर्ण पाण्यानं भरलेलं होतं त्यामुळे पटपट तिथून पाऊल पण उचलत होते आणि लावणं पण इझी होतं. पण आता असं व्हायला लागलं की ह्या चिखलात त्या साईडने माती वगैरे पण दाबत बसायला लागते आणि मेन म्हणजे पायच असे रुतत आहेत ते निघतच नाहीत लवकर. त्यामुळे मी आता माझी जरा शिफ्ट चेंज करून घेतली आणि मी आता काठी पकडायला आहे. एक लावायला आल्या गेला पाहिजे. दुसरी माझी ओवी गा तुळशीचा भार. तर बघा 75% लावून झाले आणि आता एक 25% राहिले. पण खरं सांगायचं तर कुणाचीच कॅपॅसिटी नाही राहिली आहे. पण एकमेकांना मोटिवेट करत करत तसंच लावणं चालू आहे. इथं मला पण कंटिन्यू काठी उचलायला लागते त्यामुळे हे बघा हात कसे झालेत. झालं पप्पा. हा फायनली आता आमचं सगळं लावून झालं. 2 शेतं लावून झालेत आणि आता ही आमची गुंडाळायची तयारी आहे. पटकन आता पळत घरी सुटणार आहे. तिकडे आबीला स्माइल काही ना झालं चेहरा. एनर्जी कडक. ते पाय खायला लागले तेवढं. पाय खायला लागले तेवढं. नाही ते वारे ना वारे जास्त आहे. पुन्हा कॉल उचलणार का? ह्याच्यापेक्षा मॅनेजरची ड्युटी बरी नव्हती का? उद्या गेला पहिल्या मॅनेजरचे पाय धरणार आहे. सॉरी पूर्ण जिरली आहे बरं का. पण चेहऱ्यावर असं दाखवायचं अरे वा आम्ही एन्जॉय केला आता फोटो टाकणार आणि तुम्हाला पण असं वाटणार की आम्ही फोटोसाठीच फक्त कुठे कुठेच असेल. पण असं अजिबात नाहीये. दिवसभर सगळ्यांनी इतकं काम केलंय ना पण त्यासोबतच एक त्या मेमरीज पण राहाव्यात यासाठी आमचा हा व्हिडिओ काढण्याचा एक छोटासा प्रयत्न असतो. तर अशा काही कमेंट्स करायला येऊ नका की हा काम करणं राहिलं आणि फोटोसाठी वगैरे असं नसतं. दिवसभरातून म्हणजे आम्ही जवळपास 6-7 तास झालं काम करतो इथं. तेव्हा कुठे 6-7 मिनिटं आमच्यासाठी वापरलेत आम्ही. हे शहरातले लोक पण शहरातले बिरातले असं बोलतो मला. पण शहरातले लोक ह्या चिखलात पाय पण ठेवायला येणार नाहीत. कळलं का? मी ते तरी करून दाखवलं त्याला पण. हो खरं खरं चिखल पाय ठेवलेलं खूप मोठं काम केलंय ना. वा वा त्यासारख्यांमुळे माझे एफर्ट कुणाला दिसत नाहीत. खरंय. अरे बापरे पाऊस आला. चला. आणि सगळ्यांचे पाय तर अगदी असे नाही का बघण्यासारखे झालेत. चिखल वगैरे इथं धुवायचं काम चाललंय. हा आणि नशीब पावसाने पण आज आम्हाला साथ दिली की दिवसभर पाऊस नव्हता आणि आता जायच्या टाइममध्ये पाऊस आलाय तो पण जोराचा. पण ठीक आहे आता काय वाटत नाहीये की दिवसभर आम्हाला त्रास नाही दिला त्याने. नको अहो आम्ही खातो पण नकोत पैसे नको मी चालते पोरांना पण नको खरंच नको. तुम्ही जाता ना खावा सगळेजण. वाटलंच तुम्हाला इकडे मग खायला नेऊन परत सोडू का इकडे? हा सोडतो ना. सो आता आम्ही निघालेलो आहेत घरी. यांना निम्म्यात सोडायचं आहे. तिकडून हे इकडे घरी जातील आणि आम्ही पुण्याला निघू. बाय बाय. आता कधी परत येतो. सो आता आम्ही जवळपास पुण्याच्या पोहोचलेलो आहे आणि जाम भूक पण लागली. आता जेवणाचं टाईम झालं आहे. 8-8:15 वाजलेत आणि एकतर काम केलं आहे दिवसभर सगळ्यांनी त्यामुळे कडकडून भूक लागली आहे. तर आम्ही आता जेवायला थांबलो आणि जेवण करून नॉनस्टॉप घरी जाणार आहे.
लय भारी वाटतं ना. हा मग आता असं बोलायला मला लय कसं तरी व्हायलंय, आता मी तिची जाऊन story सांगते. झोपणार. मी एवढं लवकर झोपतोय बरं, सो आमचं जेवण आलेलं आहे आणि ह्याच्यासोबत आता असा पाऊस झाला ना ह्याचा की ह्याने सांगितलं की मी रस्सा मागवला आणि ह्याच्या डोक्यात तर एकच की रस्सा म्हणजे नॉनव्हेजचा रस्सा. आणि ह्यांनी बरोबर रस्ता ठेवला माहिती आहे ना. आणि इथं आज सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा आम्ही सगळ्याच्या सगळे प्युअर व्हेजिटेरियन आहे, नाहीतर दरवेळेला कोण ना कोण नॉनव्हेज असतं. सो आत्ता वाजले तर रात्रीचे 9:30 आणि आम्ही घरी पोहोचलोय आणि इतका थकवा आलाय ना की आता झोपी जाणार आहे. सो मी हा ब्लॉग इथे सेंड करते. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की करा आणि भेटूया तशाच एखाद्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.